ग्रामीण बँकेचा आज पहिला वर्धापन दिन साजरा झाला. या निमित्तानं आपण काय सांगू? आज सर्वप्रथम तुम्ही सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करतो. आज महाराष्ट्र ग्रामीण बँक ही तिचा पहिला वर्धापन दिन साजरा करत असताना 1 मे 2025 रोजी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या नवीन नियमावलीनुसार एक वन स्टेट वन RRB याच्यानुसार या महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेला इथे या राज्याचं एक प्रतिनिधित्व करायची संधी मिळालेली आहे आणि त्यानुसार या बँकेने 1 वर्ष आपला व्यवसायाचं पूर्ण केला आहे. 1 वर्षापूर्वी महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक अशा 2 बँकांचं विलिनीकरण यशस्वीरित्या झालं आणि त्यानंतर या बँकेने आता या वर्षामध्ये 46,000 कोटींचा बिझनेसचा टप्पा गाठलेला आहे. ही बँक काम करत असताना ज्याप्रमाणे नाव आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक त्याप्रमाणे ह्या बँकेच्या शाखा सुद्धा गाव आणि तालुका पातळीवरती मॅक्झिमम आहेत. त्याच्यामध्ये जवळजवळ 80% ब्रांचेस ह्या ग्रामीण भागात आणि तालुका स्तरावर आहेत. शहरी आणि निमशहरी भागामध्ये आता बँक हळूहळू पोहोचते आहे. त्यामध्ये बँकेचा जर आतापर्यंतचा विकास बघितला तर बँकेने आपला कासा जो ज्याला लो कॉस्ट डिपॉझिट म्हणतात तो अगदी 60% नेऊन पोहोचवलेला आहे. त्यामुळे बँकेची परिस्थिती अगदी चांगली आहे. तरी या एकत्रीकरणानंतर काही चॅलेंजेस बँकेपुढे आलेले असतील तरी त्याचा सुद्धा बँक म्हणून आम्ही अगदी व्यवस्थित त्याला तोंड देऊ आणि त्याच्यातूनही बाहेर येऊ. या बँकेमध्ये साधारणतः 3,000च्या वर कर्मचारी काम करतात. 750च्या वर शाखा आहेत. 13 झोनल ऑफिसेस वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रभर आहेत. काही जिल्ह्यांमध्ये आम्ही अजून पोहोचायचो आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मुंबई शहराचा भाग राहिलेला आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि येत्या वर्षामध्ये जास्तीत जास्त शाखा या काही ठराविक भागामध्ये उघडण्याचा आमचा मानस आहे आणि या बँकेला एक वेगळ्या उंचीवरती नेण्याचा आम्ही सर्व टॉप मॅनेजमेंट म्हणून प्रयत्न करू. ही बँक ग्रामीण भागामध्ये आपले ब्रांचेस आपण वाढवण्याचा संकल्प करताय आणि दुसरीकडे ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याच्या खूप मोठ्या समस्या आहे. कर्जमाफी त्यामध्ये सर्वात मोठी समस्या आहे. शेतकऱ्याला आपण कशा पद्धतीने मदत करणार याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा गव्हर्नमेंटनी कर्जमाफीची घोषणा केली किंवा पीक कर्ज वाटपासंदर्भात काही नियमावली दिल्या त्या बँकेने अतिशय तत्परतेने पाळल्या आहेत. त्याचप्रमाणे आताही सध्या कर्जमाफीच्या बातमीबद्दल किंवा सरकारचा जो मानस आहे त्याच्याबद्दल चर्चा सुरू असताना आम्ही आमच्या शाखांना तसे निर्देश दिलेले आहेत की ज्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त रिन्युअल करता येईल त्यांनाही आम्ही संधी देत आहोत. त्यासाठी आम्ही काही ठराविक स्कीम सुद्धा आमच्या ब्रांचेस थ्रू राबवत आहोत. पण तरीही जेव्हा केव्हा गव्हर्नमेंट महाराष्ट्र आपल्या कर्जमाफीबद्दल त्यांच्या जे काही पॅरामीटर्स असतील त्याच्याबद्दल एकदा पूर्णपणे निर्णय घेईल त्यावेळेस पूर्णपणे बँक त्यांच्या नियमावलींचं पालन करून शेतकऱ्यांना त्यांचा लाभ मिळवून देईल. शासनाच्या सर्व स्कीम सुरू आहेत आपल्या? हो, शासनाच्या केंद्र सरकारच्या ज्या काही स्कीम आहेत त्याही बँकेमध्ये पूर्णपणे सुरू आहेत आणि त्याचा रिव्ह्यू नाबार्ड आणि DFS मार्फत वेळोवेळी घेतला जातो आणि त्यामध्ये बँक अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. त्याचबरोबर ज्या काही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या स्कीम्स आहेत त्या SLBC मार्फत त्याचा रिव्ह्यू घेतला जातो. त्याही स्कीम ज्या मग CMEGP असेल किंवा आणखी कुठल्या योजना असतील त्या सर्व योजनांचा बँक लाभ आपल्या पूर्णपणे सर्व ग्राहकांपर्यंत पोहोचवतो. डॉक्टर स्पेशल कर्ज हे प्रकार नाही समजलं. डॉक्टर स्पेशल काही ज्या कर्ज योजना आहेत त्या काही प्रोफेशनल लोकांसाठी आम्ही बनवत असतो. ज्याच्यामध्ये जसं डॉक्टर स्पेशल ही स्कीम आहे त्यामुळे डॉक्टर लोकांना जे काही त्यांना कर्ज पुरवठा लागतो त्यामध्ये काही ठराविक जर त्यांच्या टर्म लोन किंवा इक्विपमेंट फायनान्स असेल किंवा अशा काही गोष्टी असतील म्हणजे त्यांना आपलं हॉस्पिटल सुरू करत असताना काही ठराविक मुदत कर्ज लागत असेल तर त्या सर्व स्कीम्स या योजनेअंतर्गत येतात. म्हणून ही डॉक्टर स्पेशल अशी स्कीम याला नाव दिलेलं आहे. मोबाईल बँकिंगच्या संदर्भामध्ये मोबाईल बँकिंग आमचे GMIT तुम्हाला सांगतील. GMIT महाराष्ट्र बँक आमच्याकडे मोबाईल बँकिंग आहे ज्याच्यामध्ये आपण EFD बनवू शकतो घर बसल्या फ्रॉम द मोबाईल आणि त्याच्यामध्ये बरेचसे फंक्शन्स आहेत जे सगळे ग्राहकांना घरी बसून सोय करता येतात आणि माझ्याकडे अप्रॉक्सिमेटली 3 लाख ट्रान्झॅक्शन होतात मोबाईल बँकिंग वर. जे पण ट्रान्झॅक्शन करायचे असतात ते मोबाईल बँकिंग ती इव्हन सिक्युअर्ड पण आहे मोबाईल बँकिंग. इतर बँकेच्या मानाने रेट ऑफ इंटरेस्ट आपल्या बँकेचं कसं आहे? आमचे क्रेडिटचे GM मी चंद्रकांत भांबरे, मी GM क्रेडिट आहे.
सर्व रेट ऑफ इंटरेस्ट, सर्व कर्जांचे रेट ऑफ इंटरेस्ट सर्व बँकांमध्ये कॉम्पिटिटिव्ह रेट ठेवले आहेत आपण. कारण जी समाजाची कॉम्पिटिशन चालते आणि ज्यामध्ये राष्ट्रीयकृत बँका वगैरे ज्या काही रेट ऑफ इंटरेस्ट देतात त्याचप्रमाणे आपण ग्रामीण बँकेचे तसेच रेट ऑफ इंटरेस्ट ठेवतो, जेणेकरून ग्राहकांना त्या कमी व्याजदराचा फायदा होईल व ते जास्तीत जास्त चांगले प्रकारे त्यांचा व्यवसाय उद्योगधंदा करू शकतील व त्यातून नफा कमवू शकतील. त्यामुळे रेट ऑफ इंटरेस्ट कर्जाचे असो किंवा डिपॉझिटचे असो पूर्णपणे कॉम्पिटिटिव्ह आहे. सोनं महाग होत आहे त्या स्कीम बद्दल काय म्हणाल सोन्याचं फंडिंगसाठी? गोल्ड लोन स्कीम मध्ये बँक ही 22 कॅरेट सोन्यावर ज्वेलरीवर आपण लोन देतो. त्यासाठी आपण एक पर ग्रॅम रेट ठरवला असतो दरवेळेस आणि तो रेट आपण आपल्या सर्व शाखांना कळवतो आणि त्याप्रमाणे आपण सोने धारणावर ग्राहकांना कर्ज देतो. त्यामध्ये ते उद्योगधंद्यासाठी ते कर्ज वापरू शकतात, शेतीसाठी कर्ज वापरू शकतात किंवा त्यांच्या वैयक्तिक निगडीसाठी ते पण ते कर्जाचा वापर करू शकतात. आपली बँक प्रगती पथावर आहे असं आपण म्हणतो. बँकेचं परफॉर्मिंग ऍसेट काय, नॉन परफॉर्मिंग ऍसेट काय? नॉन परफॉर्मिंग ऍसेट हा आपला 6% खाली आहे आणि बँकेचा यावेळेसचा ऑपरेटिंग नफा 172 कोटी रुपये आहे 31 मार्च 2026 चा. तसंच बँकेचा CRR रेशो हा 9.72% आहे. जो रिझर्व्ह बँकेचा जो मिनिमम 9% आहे तो आपण क्रॉस करून दरवर्षी आपण तो मेंटेन करतोय आणि त्याबद्दल जे सर्वांनी म्हणजे नाबार्ड, RBI ने आपलं चांगलंच कौतुक केलेलं आहे. गृह कर्जाच्या संदर्भात मध्ये काय? गृह कर्जामध्ये पण आपण सर्व प्रकारचे गृह कर्ज येतो, ज्याच्यामध्ये प्लॉट खरेदी असेल, घर बांधकाम असेल, बंगला बांधकाम असेल, फ्लॅट खरेदी असेल, जुनं घराचं खरेदी असेल किंवा एखादं लोन टेक ओव्हर असेल, अशा प्रत्येक प्रकारचं गृह कर्ज आपण देतो आणि अतिशय कॉम्पिटिटिव्ह रेट मध्ये म्हणजे आपला जो कमीत कमी रेट आहे आता 7.35% रेट आहे, जो आता इतर बँकांच्या बरोबरीने रेट आहे. त्यामुळे आपण अतिशय चांगल्या पद्धतीने कमीत कमी याच्यात करतो आणि आपला जो टॅट आहे हा फक्त 3 दिवसांचा आहे. 3 दिवसाचा आपण त्यांना गृह कर्ज मंजूर करून देतो. तर आर्थिक विकास महामंडळाचे पहिले आपल्याकडे होतात का कर्ज? सर्व प्रकारच्या जसं सरांनी सांगितलं महाराष्ट्र शासनाच्या जेवढ्या पण गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत त्यामध्ये आर्थिक विकास महामंडळाची स्कीम आहे त्या सर्व योजना आपण राबवतो. त्याचं SLBC मार्फत आपल्याला उद्दिष्ट येतं बँके ऍज अ होल आणि आपण ते पूर्ण जिल्ह्यांमध्ये वाटप करून त्याच्याप्रमाणे ते उद्दिष्ट आपण साध्य करत असतो आणि शासनाचे भरपूर बक्षीस आपल्या बँकेला मिळत असतात. जसं आता ह्या वर्षी पण आम्हाला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना या तिन्ही बक्षिसे मिळाले. तसेच ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड हा जी केंद्र शासनाची योजना आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला माननीय कृषी मंत्री केंद्र सरकार यांच्या हस्ते बक्षीस मिळालं, पहिलं बक्षीस मिळालेलं आपल्याला. शेवटचा प्रश्न, आपली बँकेला ग्राहकांनी निवड करावी याबद्दल आपलं काय आव्हान आहे? बरं कावेरी सांगा. निवड करावी एक तर तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जे वन स्टेट वन आर ज्यावेळी झाले त्यावेळेला आपला महाराष्ट्रभर प्रसार आहे आणि सगळ्यात जास्त म्हणजे आपण शेवटच्या तळागाळापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. त्यामुळे सुलभरित्या जर तुम्हाला म्हणजे जो कनेक्ट म्हणतो आपण, कारण कधी बिझनेस वाढतो वैयक्तिक ज्यावेळी कनेक्ट चांगला असतो त्यावेळी बिझनेस वाढतो आणि लोकांना पण त्या सुविधा मिळतात. आज माझ्या काही नाही म्हणलं तरी 750 पेक्षा जास्त शाखा आहेत, 3000 पेक्षा जास्त माझे कर्मचारी आहेत आणि माझे 2000 पेक्षा जास्त म्हणजे आता 3000 आमचे BC होते, जे काय आपण बँक मित्र म्हणतो, बँक सखी म्हणतो, हे एवढं आमचं जाळं पसरलंय. त्यामुळे आम्ही सगळ्यांना सगळ्या प्रकारच्या सुविधा आणि जे काही सोयी सुविधा असतील आम्ही पोहोचवतो. म्हणून मी म्हणतो सगळ्यांना आवाहन करतो की म्हणजे आम्ही आता जसं सांगितलं सगळ्यांनी, आमच्या IT सांगितलं, चेअरमन सरांनी सांगितलं, धावडे सरांनी सांगितलं की कुठल्याही प्रायव्हेट किंवा पब्लिक सेक्टर पेक्षा आपण कुठल्याच ह्याच्यात मागं नाहीये. त्यामुळे सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. शेतकऱ्यांच्या मुलासाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध आहे आपल्याकडे सर्वांसाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध आहे. त्यामध्ये शेतकरी असं जर चालेल, व्यावसायिक असं जर चालेल, नोकरदार असं जर चालेल आणि केंद्र शासनाने शैक्षणिक कर्जाबाबत ज्या काही नियम अटी घालून दिल्या त्याप्रमाणे आपण ते कर्ज देतो. Subscribe now थँक्यू. and press the bell icon. Never miss an update.